लंबवत आहे तुमचं जे काही काम आहे ते क्वेश्चन काय दिलेलं आहे हा समोर ऑब्जेक्ट दिलेलं म्हणजे विथ डायमेन्शन दिलेलं आहे ओके मग काय करायचं आपल्याला एक्स डायरेक्शन कडून फ्रंट व्ह्यू आणि वाय डायरेक्शन कडून साइड व्ह्यू लक्ष द्या जे काय ज्या वेळेला वेळ दिलेला असेल त्याच्या त्यावरती गोष्ट झाली जेव्हा इकडे सुरू झालं की ते थांबवायचं ओके एक डायरेक्शन काय करायचं तुम्हाला फ्रंट व्ह्यू काढायचं आणि वाय डायरेक्शन साइड व्ह्यू गरज नाही की प्रत्येक वेळेला तुम्हाला टॉप व्ह्यू किंवा फ्रंट व्ह्यू येईल त्यावेळेला साइड व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू मध्ये कुठल्या अँगल मध्ये काढतो आपण फर्स्ट अँगल म्हणजे तुमचा हा वाय डायरेक्शनचा व्ह्यू मध्ये कोणता व्ह्यू आहे लेफ्ट हँड साइड व्ह्यू डाव्या बाजूला ना लेफ्ट हँड साइड तो येईल कुठं राईट साइडला येईल ओके मग आता काय करू पहिल्यांदा काय करतो आपण एक्स वाय लाईन काढतो फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू म्हणजे कागदाची बाजू घेताना काय करणार आपण वर आणि खाली असं डिव्हायडेशन करायचं म्हणजे आता कसं करावं लागणार आपण इकडे आणि उजवीकडे दोन्हीकडे बघायचं आपण त्यामुळे पहिल्यांदा एक्स वाय लाईन ही राहीलच टॉप व्ह्यू काढायला सांगितलेला नाही पण साइड व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू काढतो फ्रंट व्ह्यूच्या उजव्या बाजूला लेफ्ट हँड साइड व्ह्यू येतात ओके आता फ्रंट व्ह्यू इथं मला काढायचं तर मला आता इकडून दिसणार आहे त्यामुळे थोडं बुक हातात घ्यावं लागेल फ्रंट व्ह्यू कुठल्या डायरेक्शन सांगितलंय ई डायरेक्शन याच्यात काय काय दिसणार आहे हा पार्ट आहे सिलेंड्रिकल आहे दिसणार कसं दिसेल रेक्टँग्युलर दिसेल ही लाईन आहे ही इनक्लाइन आहे ती कशी दिसेल तर ट्रायंगल दिसेल तो ट्रायंगल दिसणार आणि हा म्हणजे हा काय हा शेप आहे कसा उलटा एल ला उलटा केल्यानंतर कसं दिसेल कसं दिसेल म्हणजे रफ फिगर जर काढली तर कशी दिसेल हा एक असा पार्ट इकडे सरळ त्याच्यानंतर हे स्ट्रेट दिसेल सरळ हा जे जेवढी हाईट आहे किती हाईट आहे रेडियस जर आहे की हे हाईट 30 आहे आणि हा सरळ हा पार्ट इकडे दिसेल आणि ही एज आहे इनक्लाइन एज ती कशी दिसणार हा झाला तुमचा रफ काय ड्रॉइंग हे विजिबिलिटी म्हणजे कसं दिसते हे काढून आता याच्यात काय सर्क्युलर पार्ट वगैरे आहे का आहे आता इथला जो पार्ट आहे इथला पुढे खाली इथे दिसतो इथे R20 चे जे आतलं सर्कल आहे ते काय त्याची एज आहे तिथे एज क्रिएट होते किंवा एज आहे इकडून बघताना ती दिसते का आडवी गेली नाही तिथे काय येणार तुम्हाला डॉटेड लाईन येईल आणखी कुठे डॉटेड लाईन येईल इकडचं जर हे ओव्हल बघितलं तर ह्या उभ्या दोन्ही एजेस इकडून काय इनविजिबल सॉलिड तिथे त्याचा जो सेंटर असेल त्याच्यानंतर इथे काय होतं एवढे डॉट ही तुमची जनरल आउटलाइन आहे ही रफ काढली आता प्रत्यक्षात काढायला गेल्यानंतर काय करणार आपण हे डिस्टन्स किती यायचं मला सांगा इथे पर्यंत तिकडे बघायचं किती आहे ते पर्यंत 120 आहे 120 काय केलं तुम्ही मार्क करून घेतलं त्याच्यानंतर काय ही हाईट किती यायची सांगा मला कोणी झालं किती यायची ही इथपर्यंत आहे पाठीमागून दिसते ना छोटंसं 30 आहे कारण रेडियस 30 म्हटलं म्हणजे वर 30 काय करणार इथपर्यंत आहे विजिबल आहे त्याला अबाउट लाईन काढणार हे डिस्टन्स किती आहे 50 आहे आणि पुढचं 20 आहे ही अखंड एज काढली 120 तर ती चुकीची आहे का कशी अखंड एज नाहीये मग तुम्ही कोणी स्वतः लक्षात द्यायला पाहिजे की इथं कंटिन्यूअस आउटलाइन काढली कंटिन्यूअस नाही कुठपर्यंत ही कंटिन्यूअस 50 आणि 20 70 म्हणजे इथून 50 इथं 20 70 फरक काय आहे हा पॉइंट मात्र आपल्याला लक्षात ठेवावा लागेल आता वर जायचं म्हणजे वरच्या दिशेने पॉइंट होतो आपण हे 50 हे 20 ओके इथपर्यंत पुढे काय आणखी काय नाही व्हर्टिकल लाईन आहे याची हाईट किती घेणार मला सांगा हे 50 आणि हे 20 हा पॉइंट आणि हा पॉइंट किती डिस्टन्स जातो 70 जातो एकूण 70 से वरती कुठे जातो त्याचप्रमाणे सरळ आडवी लाईन ही 45 आहे इकडे काय होणार 45 देणार हे तुमचा डिस्टन्स बरोबर किती भरायला पाहिजे 120 बरं ते 120 काय बेरीज चुकते कुठे बघा 50 आणि 45 किती होते 95 इथे 120 मध्ये कुठे गणित नसते काहीतरी चुकते हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या ओके परत एकदा बघूया काय गोळ लागला 50 70 आणि 120 45 म्हणजे 50 आणि 55
चुकलं नाही 120 घेऊन टोटल किती होईल किती सांग आपण चेंज करूया 45 आणि इथून 50 95 हे 45 आहे रे या पॉइंट पासून इकडे किती आहे 50 आहे म्हणजे टोटल 95 व्हायला पाहिजे करून घ्यायचे ते 95 ओके इथून हे 45 सुद्धा आले पाहिजे हे 45 आहे असे ठीक आहे हे किती आहे 20 राहिल्यामध्ये किती तिकडं हे जर 20 आहे तिकडे आयदर मग 120 करायचं तर ते बदलावं लागेल 45 जास्त घ्यावं लागेल किती घ्यावं लागेल हिशोब क्लिअर व्हायचा असेल तर 50 आणि मग हे 70 असायला पाहिजे हे 50 आणि 70 तर काय होणार तुमचं 120 होणार कुठलं घेऊया इकडे 95 घ्यायचं का इकडे 70 घ्यायचे 95 घेऊया ठीक आहे खाली 95 आहे आता इकडून 95 हा पॉइंट आहे सरळ आता कसं दिसते लक्षात घे व्हर्टिकल लाईन दिला तर वरून खाली येते सोपं कसं आहे इकडचं पॉइंट आहे इकडून खाली येतात असं येते 20 इकडून काय होणार आहे 20 डाऊनवर्ड डायरेक्शन त्याच्यानंतर एक ट्रेंड लाईन काढली आणि इकडून एक ट्रेंड लाईन काढली दोन्ही जे फिक्स होतात तिथे काय झालं शेप तयार झाला आता आणखी काय आहे व्हर्टिकल लाईन आहे सॉरी हॉरिझॉन्टल लाईन आहे कितपर्यंत या सर्कल म्हणजे या एज पर्यंत युनिटी मिळणार इकडून बघताना हा सर्कल दिसणार नाही तुम्हाला ही कुठपर्यंत जाणार आपण इथपर्यंत म्हणजे त्या लाईनवर इथपर्यंत जाणार म्हणजे काय होणार आहे तुम्ही अजूनचा तो सर्फेस जो आहे तो त्याच्यानंतर ही तिरकी लाईन आहे ती काय करायची ओके आता मगाशी मी डिस्कस केल्याप्रमाणे ही डॉटेड लाईन वरून खाली किती आहे हे 30 आहे 20 आहे वरून खाली 10 आहे 10 वर तुमची काय होणार आहे आणखी कुठपर्यंत आणि इथपर्यंत ते होणार पलीकडे सॉलिड पार्ट आहे कारण ते तसं काही मेन्शन केलेलं नाही आता याच्यानंतर हा पार्ट राहिला त्याची सेंटर लाईन कितपर्यंत आहे सेंटर लाईन इकडून 25 बरोबर एक लक्षात घ्या ही सेंटर लाईन डिस्टन्स आहे इकडून इकडे सेंटर लाईन हे 25 आहे बरोबर इकडून 25 वर यायचं आणि एक सेंटर लाईन काढायची आणि ही सेंटर लाईन ही ऑब्जेक्टच्या वर एक्सटेंड झाली पाहिजे आता ती सेंटर लाईन काढली दोन्ही बाजूचे जे आपल्याला ऑब्जेक्ट दिसतं त्याचं डिस्टन्स किती आहे डायमंड किती आहे 20 डायमंड म्हणजे या बाजूला 10 आणि या बाजूला 10 दोन्ही बाजूला करायचं मला वाटतंय कंप्लीट झाला आपला आता काय करायचं आणखी साइड व्ह्यू काढायचा बरोबर साइड व्ह्यू साठी काय करतो इकडे आता इथे तुम्ही टॉप व्ह्यू काढणार नाहीये त्यामुळे इकडून प्रोजेक्शन तिकडून न्यायची काही सोय नाही पण आपल्याला सगळं डायमेन्शन माहिती आहे त्याची काय गरज प्रोजेक्शन घेताना कुठलाही पॉइंट ओमिट करायचा नाही डायरेक्ट सरळ पहिले इथून कलर वेगळा वापरला म्हणजे दोन लक्ष देऊन किती दिसते प्रोजेक्शन लाईन एवढ्यात आपली फिगर बसवायची कसं दिसेल रे आता साइड बघा वाय डायरेक्शन बघताय तुम्ही लक्षात घ्या आता इकडून लक्षात बघताय हे लक्षात घ्यायचे इकडून बघताय म्हणजे काय काय दिसणार तुम्हाला दोन हाफ सर्कल दिसतील त्याच्यानंतर ही जी स्ट्रिप आहे ती कशी दिसणार आहे तिरकी जरी असली तरी व्हर्टिकल लाईन दिसणार आहे हा जो 1 2 3 आणि त्याच्या पलीकडचा 4 हा काय दिसणार सरळ रेक्टँगल दिसणार त्या रेक्टँगलच्या समोर उभी एक स्ट्रिप आणि दोन हाफ सर्कल दिसणार पहिल्यांदा काय करायचं 1 2 3 आणि 4 काढून घ्यायचं पण प्रोजेक्शन हाईट किती आहे त्याची इथून एवढीची हाईट आहे कुठे इथून जेवढी या दोन प्रोजेक्शन लाईनच्या अंतर हाईट होती आता ही रुंदी किती घ्यायची बघा इथून इथपर्यंत किती होती तुम्हाला सांगा दिलेलं आहे फक्त तुम्हाला ते शोधता आलं पाहिजे सगळी डायमेन्शन सगळी देत नाही पण ती असते ती कशी शोधणार 60 बरोबर हे रेडियस 30 आहे इथं म्हटलं तर इकडे हे 30 इकडे 30 म्हणजे तो डिस्टन्स 60 आहे इथं कुठे तरी काय करतो इथून इथपर्यंत 60 डिस्टन्स त्याचा सेंटर लाईन आपण तर असे पकडतो 30 किंवा असंही केलं तर एक अंदाजे उभी वर्टिकल सेंटर लाईन काढली इकडे 30 एक पॉइंट काढला इकडे 30 एक पॉइंट काढला बरोबर त्याच्यानंतर काय होणार आपला हा पूर्ण चौकोन दिसणारच आहे विजिबल आहे ते पहिल्यांदा काढून घ्यायचं इनविजिबल असेल आणि एज असेल तर मग डॉटेड मध्ये दाखवायचं
ह्या पहिल्यांदा काय दिसणार आहे तुम्हाला हा, हे बघा हा स्पेस दिसणार नाही. हे किती डिस्टन्स आहे मला सांगा, हे किती आहे 10 आहे, कारण 30 आणि 20 मध्ये डिफरन्स 10 आहे. इकडे 10 आणि इकडून 10 एवढं काय होणार आहे, एवढाच मार्क सॉल्व्ह होईल एवढं. आणि आता मग तुमचा इथून रेडियस हा एक पार्ट इथून सुद्धा बरोबर इथून यायला पाहिजे. बघा ही जी डॉटेड एज आहे त्याची हाईट आणि याची हाईट काय आहे सेम यायला पाहिजे, कारण ती त्याची व्हॅल्यूच आहे एकमेकाची. आणि त्याच्यानंतर पुढचा हा पार्ट आहे तो कुठून येईल, हे झालं तुमचा 2 हाफ सर्कल. आता मधली स्टेप आहे, याची डिस्टन्स किती दिले 12 दिले. 12 आहे म्हणजे दोन्हीकडे सेंटर लाईनच्या दोन्हीकडे मध्ये डिवाइड झालं 6 6. इथून हे बघा या लाईन पासून इकडे 6 वर आणि इकडे 6 वर काय करायचं, इथे घेऊ नका, कारण सर्क्युलर वर तुमचा पॉइंट खाली सरकू शकतो. त्यासाठी वर यायचे इकडून 6 आणि इकडून 6 तर आपल्याला त्यासाठी करायचं काय झालं, या व्हर्टिकल लाईन फेट काढून घ्यायचा आपण. इथं लक्षात घ्या मी इकडे जागा घेतलेला नाही, कारण तो सर्क्युलर पार्ट असल्यामुळे तुमचा मिसमॅच होऊ शकतो, एक अर्धा तुम्ही गेम परत पडतो. त्यासाठी इथली जी सेंटर लाईन आहे इकडे 6 आणि इकडे 6 तुम्हाला जिथे येईल तिथे खाली मॅच होईल, तिथं घेऊन पोहोचवायचं. आता राहिला विषय कोणता, इकडून बघताना न दिसणारे एजेस कोणते, तर एक लक्ष घ्या ही एक एज दिसते काही बाजू किती डिस्टन्स आहे ती 50 वर. इकडून बघताना ही जी आहे ही दिसते, ही एक दिसते का नाही साईड, ती काय येणार डॉटेड थ्रो डॉटेड येणार. कुठे त्याचं लिव्हर्स बघा इथून दिसते ही किती सॉरी इथं वर आहे ही इथं वरची जी आहे ती आपण बघतो ती इथे कुठे काय कशी दिसणार आहे डॉटेड दिसणार, पूर्ण डॉटेड इथे काढायची. आणि काळजी काय घ्यायची, डॉटेड लाईन दुसऱ्या कुठल्या लाईन मध्ये जाताना अशी मॅच झाली पाहिजे, आधार फ्री ठेवायची नाही. ओके ही झाली डॉटेड लाईन एक इनविजिबल. आणखी कुठे आहे का एक लक्ष घ्या, हे जे होल आहे किती डायमीटर त्याचं 20 डायमीटर आणि याची सेंटरला इथे दिसते, म्हणजे हा जो साइड आहे त्याच्या बरोबर सेंटरला ते होल आहे. इकडून बघताना काय दिसतं त्याच्या उभ्या दोन डॉटेड लाईन दिसते, कुठपर्यंत दिसते तर एवढा लेंथ होतं. इथे तर कुठे दिसतो इकडून येतो. मग आता याचं 12 आहे, हे डायमीटर किती आहे 20 आहे. कधी कधी काय होतं 12 दोन्ही असतात 12 काय होतं आउटलाईन 12ची आणि डॉटेड मध्ये एकमेकांना मिक्स होतं. त्या केसमध्ये डॉटेड लाईन हाईड होते म्हणजे दिसत नाही. कधी घडलं असते ह्या स्ट्रिपची जर विड्थ 20 असते तर काय घडलं असतं याचा 20 ज्या डॉटेड आपण काढणार आहे आणि इकडं आउटलाईन पण 20 दोन्हीचा एकमेकांना मर्ज झाला तर ते दिसणार. मग इथे ही काय आपली 20 ही 12 आहे, 12 मध्ये 20 म्हणजे इकडून कुठेतरी आपण इकडून 10 आणि इकडून 10 या पद्धतीनं इथे डॉटेड लाईन दिसेल. इथे येऊन थांबेल कुठे थांबेल सरफेस इथे संपला सरफेस त्याच्या खाली काय नाही कारण एज तेवढ्या निर्माण झाली. अशा रीतीने काय झालं तुमचं हा लेफ्ट हँड साइड व्ह्यू, हा फ्रंट व्ह्यू, हे आहे व्हर्टिकल प्लेन, हे आहे हॉरिझॉन्टल प्लेन आणि कोणती मेथड वापरली आपण फर्स्ट अँगल मेथड. थांबवा.